कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी तर्फे आयोजित बालकांचा हक्क आज आहे 26 जानेवारी आणि एक खूप छान उपक्रम आपल्यासमोर कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी यांनी आणलेला आहे। तर आपण चला बघूया की पूर्ण हा उपक्रम कसा आहे। सध्या आपण आहात टावरच्या एक्झॅक्ट समोर आणि इथे आज आहे 26 जानेवारी आणि कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने आज खूप छान उपक्रम असा आपल्या समोर अकोलेकरांसाठी आणलेला आहे। तर हा उपक्रम कसा आहे आपण संपूर्ण बघूया, चला। मॅडम, आज हे कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने जे कार्यक्रम आयोजित केला आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं? मला हे बघून खूप छान वाटलं आणि हे जे बालकांचा हक्क इथे सगळं दाखवलेलं आहे तर हा उपक्रमसाठी तुम्ही काय प्रतिक्रिया? कर्तव्यासाठी ना, हक्कासाठी इथे आपण सगळं बघू शकतो की इथे संपूर्ण जे बालकांचे जे हक्क आहे ते छोटे छोटे शॉर्ट्स आणि जे क्लिप्स आहे ते कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने हे आयोजित केलेले आहे आणि अकोल्यामध्ये हे खूप कार्यक्रम होतात आणि आपण असं बघू शकतो। सध्या आपण होतो कृष्णगड मल्टीपर्पजचा जो हा उपक्रम झालेला आहे तिथे आणि आपण सध्या बघितलं आहे की इथे एक लहानसा चिमुकला इथे जे थॉट्स लावलेले आहे तो वाचत होता। तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की त्याला याच्यामधून काय काय माहित पडलं। बाळ, तुझं नाव काय आहे? माझं नाव आराध्या पंकज किल्ला आणि मी KG2 मध्ये शिकते। संविधानाने सर्वांना समान हक्क आणि अधिकार दिलेला आहे। जीवनाचा अधिकार, जन्म नोंदणीचा अधिकार, भारत देशाच्या नागरिक होण्याचा अधिकार, सुरक्षा मिळण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, शिष्यवृत्ती मिळण्याचा अधिकार, भाषण देण्याचा अधिकार, शाळेत जाण्याचा अधिकार, खेळण्याचा अधिकार, विचार मांडण्याचा अधिकार, भाषण देण्याचा अधिकार हे दिलेले आहे। खूप छान असं ही लहान मुलांनी आपल्याला दाखवलेलं आहे आणि पूर्ण त्यांनी हे जे उपक्रम होता याचा लाभ घेतलेला आहे। तर असेच लहान लहान मुलांना समजा हे सगळं अधिकार जर माहित असलं तर हे फार खूप चांगलं आहे आणि हे जे उपक्रम कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने केलेलं आहे हे खूप छान असं भेटत आहे। कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने आज जे उपक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही आपलं कॅरेक्टर बनलेला आहे। तर आपल्या मागे एक डॉक्टरचं कॅरेक्टर बनलेलं आहे तर आपण विचारूया त्यांना। दादा, तुमचं नाव? माझं नाव यश साळवे आणि आज तुमची जे संस्थेने आयोजित केलेलं आहे कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने, तर याचा फीडबॅक तुम्हाला कसं भेटत आहे? खूप छान फीडबॅक भेटत आहे यामध्ये आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुगतदादा वाघमारे ही आपली संस्था हे गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। महिलांच्या क्षेत्रामध्ये, बालकांच्या क्षेत्रामध्ये, महिला आर्थिक सक्षमीकरणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपला याच्यामध्ये सिंहाचा वाटा आलेला आहे आपल्या संस्थेचा। तर यामध्ये आज हा जो 26 जानेवारी निमित्त हा जो आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये कुणी आमच्या संस्थेतील, आपल्या संस्थेतील कुणी डॉक्टर बनलं, कुणी इंजिनियर बनलं, कुणी वकील बनलं, कुणी टीचर बनलं, कुणी शेतकरी बनलं, कुणी नेता बनलं, कुणी सामान्य नागरिक बनलं। याच्यामध्ये सर्वजण यांची नैतिक जबाबदारी आहे, यांच्या नैतिक जबाबदाऱ्या समाजाप्रती आणि संविधानाप्रती काय आहे हे सांगण्याचं हे जनजागृती अभियान आहे। आणि याच्यामधून जे प्रशासनाला म्हणा किंवा सामान्य व्यक्तीला जागृत करण्याचं काम हे या जनजागृती अभियानातून केलेलं आहे। सोबतच आपण बघू शकता की इथे आम्ही खूप मोठी पोस्टर प्रदर्शनी सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि सोबत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि आपले जे क्रांतिकारी आहेत ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचे सुद्धा या ठिकाणी बॅनरवर फोटो तुम्हाला दिसतात। त्याचं कारण असं आहे की आमची संस्था ही बालकांच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे, गेल्या 30 वर्षापासून काम करत आलेली आहे आणि बालकांचे अधिकार आणि त्यांच्यावरील होणारे अन्याय त्या कलमा यामध्ये मेन्शन केलेले आहेत। तर या ठिकाणी मेन्शन केलेले आहे जेणेकरून समाजाला बालकांच्या प्रति संवेदनशीलता महसूस होऊन त्यांचे नैतिक अधिकार काय आहेत हे या गोष्टी या ठिकाणून या जनजागृती अभियानातून माहिती पडते। तर 30 वर्षापासून हे संस्था कार्य करत आहे आणि नवीन नवीन उपक्रम आपल्या समोर घेऊन येत आहे। तर हे आपल्यासोबत होते यश साळवे, जे एक संस्थेचे मेंबर आहात आणि ते आज बनले होते डॉक्टर। आपण अजून कोण काय बनलेलं आहे ते बघूया। जसं आपण बघितलं आहे असे खूप कॅरेक्टर इथे कृष्णगड मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे मेंबर आहेत ते बनलेले आहे आणि आपल्या मागे हे रोडाचे एकदम मधात जे लोकांना पूर्ण सांगत आहात त्यांना आपण भेट घालूया। तर
मॅडम आज डॉक्टर बनलेले आहेत आणि ते हे कॉम्प्लेक्स वाटत आहेत जे बालकांचे हक्क आहे ते याच्यामध्ये लिहिलेले आहे.